बघूया पहिले आपली राहण्याची व्यवस्था कुठं आहे, खाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही। हे दादा आपल्याला मॅट देते, स्लीपिंग बॅग नाही तर हेच आपल्या स्लीपिंग बॅग असणार आहे आणि असं दिसतोय, पण एकदा टेस्ट केला ना खतरनाक। लोकांसोबत लोक विचार चांगलाच करत असतात, पण आपल्या मनात लय भीती असते की बाबा पुढे काय होणार आहे। इकडे गाणी लागलेत एकदम बिहारची। जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हल मध्ये। आणि काल रात्री आपण पोखरामध्ये पोहोचलो होतो आणि हे रूम घेतलं होतं आपण। आणि हा रूम काय असा आहे, आता जरा रूमची अवस्था अशी झालेली आहे, वाजले सकाळचे 10:30 आणि आमची बॅग वगैरे सर्व तयारी झालेली आहे। चेकआउट टाइम आहे आपला दुपारी 12 वाजता, तर आता थोडा टाइम बाहेर फिरून येतोय आम्ही। तर चला तुम्हाला दाखवतो बाहेरचे काय थोडेसे नजारे आणि इकडचा माहोल कसा आहे ते दाखवतो। आणि हे आपल्या सोबत आहे नोमॅड भाऊ, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आता आम्ही जरा बाहेर चाललोय आणि हे दादा आहेत, त्यांचा हे हॉटेल आहे आणि हे रिसेप्शन आहे। तर या रिसेप्शन वर आता आपण थांबलेलो आहे, आता जरा बाहेर फिरून येऊ, त्याच्यानंतर आपण बघू पुढे काय करायचं। चलो भाई आते। मेरा ना टाइम टू ट्रॅव्हल अभी सुरू किया है। तर मित्रांनो, आपण आता मार्केटमध्ये आलेलो आहे आणि पोखरामधला आजचा आपला दुसरा दिवस आहे। पोखरामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे काल रात्री चालले, संध्याकाळी आलेले आहे, तर आजचा आपला दुसरा दिवस आहे। आणि दुसऱ्या दिवशी असं काय मार्केट पाय घसरला भावा, जर लय पाणी बिणी आहे इकडं, तर चप्पलने पाय घसरून गेले। आणि अशी काही दुकान आहेत भावानं इकडं पोखरामधले, एकदम जबरदस्त माहोल आहे। इकडं बघा कशा गाड्या वगैरे आहेत आणि इकडं मंदिरं बिंदिरं बघा, एकदम खतरनाक व्ह्यूज बघण्यासाठी आपण आलेले आहे पोखरामध्ये। इकडचे डिझाईन बघा, अँटिक पीस लय जबरदस्त आहे भावानो असा माहोल। चला तर मित्रांनो, थोडंसं सामान घेतलंय, आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि आता आम्ही असा मार्केट मधनं मस्तपैकी फिरत चाललेला आहे। चला बघूया, भरपूर ऊन पण लागायला लागलेलं आहे, 11 वाजायला आलेत आणि ऊन लय बेकार आहे भावानो। कसं काय चाललेलं आहे आपला आईस्क्रीम खात खात। तर मित्रांनो, असं काय हॉटेल आहे पुष्पा गेस्ट हाऊस आणि असं काय वातावरण आहे एकदम मस्त, जरा गार्डन वगैरे आहे इथं बसायला। आणि वरती आम्ही इथं रूम घेतलं होतं, तर असं रूम वगैरे आहे इथं। तर मित्रांनो, आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलेलो आहे, म्हणजे नाश्ता करायला आलेलो आहे। तर आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे पराठा आणि आमलेट। तर थोडा थांबलेला आहे आपल्यासोबत नोमॅड भावा, आणि इकडं बघा नेपाली गाणी वगैरे लागलेले आहेत, जबरदस्त लय खतरनाक भावानो। फुल ऍडव्हेंचर होणार आहे आजचा दिवस, पण एकदम खतरनाक होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावानो। तर पराठा आणि ऑमलेट आलेला आहे आपला। तर अशा नजाऱ्यांसोबत असे टीव्ही वर गाणी ऐकत आपण। चला तर मित्रांनो, आता आपण निघालेले आहे हॉटेलमधून, चेकआउट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण निघालेले मुक्तीनाथ साईडला। आपली बॅग वगैरे फुल पॅक करून टाकलेली आहे। पावसाचं पण काय वातावरण भावाने इकडं लय वेगळं असतं, त्याच्यामुळे आपण बॅग एकदम रेन कव्हर वगैरे लावून ठेवलेलं आहे। आणि आपल्यासोबत आहे नोमॅड भाऊ। तर आता आम्ही दोघं जण मिळून जसा लिफ्ट घेत, जसा पहिला आलो आम्ही हिचायकिंग करत, तसंच आता आपण इथून पण हिचायकिंग करत किंवा बस घेऊ, दोघांपैकी एक जसं जमेल तसं आम्ही इथून चाललोय मुक्तीनाथ साईडला। तर बघूया व्हिडिओ भावाने शेवटपर्यंत बघा, फुल ऍडव्हेंचर होणार आहे, फुल मजा येणार आहे। तर चला असे काय नजाऱ्यांचा आनंद घेत आपण जाऊया। आता आपला नेपाळ मधला तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण पोहोचलेलो आहे पोखरामध्ये। पोखरामधून आता आपण निघालेलं आहे मुक्तीनाथ साईडला। आणि मार्केटचा वातावरण काय असं आहे, एकदम कहीं पे धूप कहीं पे छाव, एकदम खतरनाक वातावरणात आपण चाललेलं आहे। तर मित्रांनो, भारतामधून आपण नेपाळमध्ये एंटर करतो ना, तेव्हा काय एवढं वाटत नाही, पण जेव्हा आपण इकडं पोखरामध्ये येतो ना, तेव्हा एकदम फॉरेन ट्रिप वाली म्हणजे हे वाटतंय वातावरण। आणि इकडचं वातावरण काय असं आहे की भावानो, म्हणजे फुल लक्झरी लाईफ सारखं वाटतं, एकदम फॉरेन वाल्यासारखं। आणि इकडं आपल्या इंडियाचे हर एक देशाचे फ्लॅग्स वगैरे लागले। तर मित्रांनो, आपण सिटी मधनं बाहेर चाललेलं आहे, त्या बस मधनं थोडासा सिटी पासून बाहेर जाणार आहोत, कारण की इथून लिफ्ट वगैरे भेटत नाही, त्याच्यामुळे आपण जिथपर्यंत बाहेर गेलो का तिथून लिफ्ट घ्यायचा प्रयत्न करूया। आणि आपण पोखरामध्ये फेवा ताल तिथं होतो, तिथून आता आपण चाललेलं झिरो है ना, झिरो ना किधर जा रहे हैं अंकल, झिरो के पास जा रहे, असं काहीतरी लोकेशन आहे तिथला, तर तिथं चाललेलं आहे। चला तर असं काय माहोल आहे, तर या माहोल मधनं आपण जाऊया असं।
तो अंकल जी गाड़ी चला रहे। पॅसेंजर घेतच जातो का? मित्रांनो हे बाबा भेटलेले आहेत, ते थोडाफार काहीतरी माहिती सांगतात इकडं, बघूया आता। रियल चुटकुला सांगतात, बताओ अंकल। हम ये बम्बई का रियल घटना है, हमसे ही हुआ था। हम थोड़ा आगे ऐसा तरीका से चल रहा था, एक ट्रैफिक हवलदार हमको पूछ रहा था, ए भाई रोको। हम पीछे मुड़ के देखा, उसको सुना ही नहीं, देखे फिर आगे बढ़ गए। वो सीटी मार मार के जोर जोर से, तेरे को सुनाई नहीं दे रहा है क्या? हम तेरे को बुला रहा हूँ, बुलाओ। अरे हम पीछे मोड़ मोड़ के आया, क्या है साहब, बोलिए बोलिए, कुछ गलत किया क्या हम? नहीं। अरे ये बछड़ किसका है? ये बछड़ किसका है? हम थोड़ा आगे बढ़ गए, फिर सीटी मार के पीछे आया। अरे साहब ये भी हमसे पूछने का बात है, ये बछड़ उसका गाय का है, वो गाय से पूछो, वो गाय से पूछो। उसका माँ आगे आगे चल रहा था, उसने देखा पीछे आया था, ये भी पूछने का बात है। थोड़ा आगे बढ़ के पीछे मुड़ के देखा, वो साला हवलदार भाग गए। गाय को उसको गाय आगाड़ी आगाड़ी चल रहा था, उसका देखा बछड़ पीछे पीछे, बछड़ कभी नहीं आगे, कभी नहीं चलेगा। वो पूछ रहा था किसका है? वो गाय का है, गाय का है। बरोबर। 2 दिवस झाले इकडे एवढा ऊन लागतंय ना, काय विचारून सोय नाही, लय बेकार ऊन लागतंय। तर आता आम्ही असं एक बस स्टँड आहे, तर या बस स्टँड वर थांबलेलं आहे इथं नॉमेड भाऊ आणि आपण। तर भावानं एवढा ऊन आहे ना, काय विचारू, आता काय सांगू, असं झालंय भावानं। पुढे चालायची ताकद नाही, लय बेकार हालत झाली भावानं। चला तर मित्रांनो, आता आपण बस मध्ये बसलेलो आहे आणि इथून बांगडोल पर्यंत जाणार आहोत। म्हणजे इथून नाही वाटत तर 80 किलोमीटर आहे, कारण की एवढा ऊन आहे ना, लय बेकार ऊन चाललं होतं। तर आम्ही आमच्या बॅगा बिगा घेऊन बसनी चाललेलं आहे भावानं, लय बेकार। आणि नेपाली 300 रुपये घेतात। तर आता आपण जाऊया तिथपर्यंत, तिथून पुढे आपण ही चेकिंग करणार, कारण की आपण सिटी मध्ये आहे तर लिफ्ट वगैरे भेटणं लय कठीण आहे आणि ऊन पण लय बेकार चालू आहे। आणि अशी काय आपली बस आहे, हे बघा बस काय असे नजारे आहेत एकदम खतरनाक। तर मित्रांनो हे बघा पावसाचं वातावरण झालंय आणि पाटी भावानो एकदम कडक ऊन पडत होता आणि 2 मिनिटानंतर बघा पावसाचं वातावरण झालंय एकदम जबरदस्त। आणि अशी काय लोकल बस आहे। चला तर मित्रांनो आपल्याला आलेले पुरी तरकारी आणि हे तरकारी हे आहे नेपाली मध्ये 100 रुपये, छोले भटुरे सारखं। आणि असं काही दुकान आहे आणि हे दुकानाचे ड्रायव्हर वगैरे। तर मित्रांनो आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये थांबलेलं आहे आणि तिथून आता आपण पुढे जायला नाही म्हटलं तरी 5-5:30 होतील आणि आता वाजले 3। तर जेवण करूया आणि निघूया पुढं। तर बघूया कसं लागतंय पुरी तरकारी इकडं म्हणतात, म्हणजे आपलं छोले भटुरे सारखंच आहे। आणि ह्याच्यामध्ये भाजी कसली आहे माहिती, बटाट्याची आणि चना म्हणजे दिसायला असं दिसतोय, पण एकदा टेस्ट केल्यावर ना खतरनाक टेस्ट। म्हणजे कशी माहिती काय, चण्याची उचल कशी असते आपली, पण एकदम जबरदस्त आहे। याच्यामध्ये काय काय कांदा बिंदा सर्व बटाटे बिटाटे आहेत, पण लय जबरदस्त वाटतंय भावानं खायला। हॉटेलमधनं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो, एकदम काय सीन आहे इकडं बघा। अशा स्पॉटला हॉटेल आहे तिकडं, म्हणजे यांचं घरच आहे, त्या घरामध्येच हॉटेल आहे। तर अशी काय नजारे आहेत ना भावानो, लय जबरदस्त। आणि वरती डोंगर आहेत सर्व। तर मित्रांनो अशी काय आपली गाडी आहे आणि अशा गाडीने अशा सुंदर नजाऱ्यांचा आस्वाद घेत आपण चाललेला आहे, लय जबरदस्त। असे काय नजारे भावानो खतरनाक वाले जे नेपाळच्या।
काली गंडकी नदी का पूल. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे बागलून चौकामध्ये आणि इथून समोर बघताय ती काली गंडकी नदी जी मुक्तिनाथ वरून येते त्या नदीजवळ आपण पोचलेलो आहे. आणि असं काय वातावरण. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे बेनी बाजार. हे बस इथपर्यंतच होती आणि हे बेनी बाजार वरती मला वाटतं गाव आहे. चला तर भोले बाबाचं दर्शन तर झालेलं आहे बेनी गावामध्ये. तर आता मित्रांनो आपण इथून पुढे जाणार आहोत. बघूया आज कुठं स्टे करायचं. आणि हवा एकदम बेकार चालू आहे भावानं. ह्याच्यात ना कसं समजत नाही काय करायचं पुढचं प्लॅनिंग. लय बेकार हवा चालू आहे. आणि बाजूलाच एक नदी चालू आहे ती म्हणजे काली गंडकी नदी. तर तुम्हाला ती पण दाखवणार आहे नंतर. पण आता आपण सध्या तरी बेनी गावचं असं काहीतरी वातावरण आहे एकदम. हे बघा आणि हवा भावाने एकदम डेंजर चालू आहे भावाने. डेंजर खतरनाक. आता आम्ही असं काय मॅट घेतोय कारण की वरती बर्फामध्ये ह्या मॅटचं भरपूर काम आहे. त्याच्यामुळे आम्ही असं मॅट घेतोय आणि हा मॅट चांगला आपला कामाचा आहे. त्याच्यामुळे आपण मॅट घेतोय आणि आपण घेतलेलं आहे अजून एक जॅकेट. तर मित्रांनो या दुकानातून आपण आता घेतलेलं आहे असं जॅकेट. तुम्ही घातलेलं मी घातलंय ते बघू शकता तुम्ही. कारण की भावानो इकडं आहे ना थंडी पण एवढी गार हवा सुटले इथं आत्ताच इथं. म्हणजे अजून आपल्याला वरती बर्फामध्ये जायचं आहे. तर इथंच एवढी थंडी आहे. तर पुढे गेल्यावर किती थंडी असेल भावानो तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. लय डेंजर थंडी असणार आहे म्हणून आपण हा जॅकेट घेतलेला आहे. आणि आता अजून एक मॅट घेतोय. त्याच्यानंतर जाऊया पुढे कारण की आपल्याकडे स्लिपिंग बॅग नाही तर हेच आपल्या स्लिपिंग बॅग असणार आहे आणि सेफ्टी असणार आहे. तर बघूया. तर असा काय मॅट आम्ही घेतलेला आहे भावानो. दादा आपल्याला मॅट देत आहे. बघूया आता. तर थंडीपासून तर आपण वाचू खालून कारण की जास्त खालनच थंडी वाजते आणि त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते. चला तर मित्रांनो आपण असा मॅट घेतलेला आहे आणि जो आता अंगावर चढवलेला जॅकेट आहे ते पण घेतलेलं आहे. नाही म्हटलं तरी आपल्याला इंडियन रुपीज 1500 रुपयामध्ये पडला. आणि कुठली मॅट माझ्याकडे होती. हा ना ते मॅट हे बघ ना तिथं पहिल्यापासूनच लावून ठेवली नाही त्यांनी. जरा पुढे आलं असतं तर सर्व काय बघायला भेटलं असतं. चला आता आपण भावानो सर्व तयारीत तर चाललेलं आहे. बघूया काय याचं एक्सपिरियन्स असेल ते तुम्हाला उद्या सांगेल. जर आज रात्री आम्ही टेंट लावून झोपलो तर बघूया. आता पुढे चाललंय असं मार्केट आहे. आणि आता आम्ही आलेलो बेनी गावामध्ये आणि हा बेनी गावचा असं काय मार्केट आहे. मेन चौक आहे. तर आम्ही ह्या चौकामध्ये थांबलेलो जरा तिथं थोडासा शॉपिंग विपिंग केली आणि आता निघालोय पुढं. तर बघूया चला भेटूया. कटिंग करतोय बघूया. थांबलेलं आणि आपण असं काय जॅकेट घेतलेलं आहे जरा मस्त असं वाटतं एकदा कमेंट करून. तर मित्रांनो आता आपण आहोत बेनी बाजारमध्ये आणि बेनी बाजारचा असं काय नजारा आहे इकडं. आणि ह्या नजाऱ्यामध्ये समोर एक दुकान आहे भावानो. तिथंच आपला भाऊ नोमॅड भाऊ हेअर कटिंग करताय. आणि असं काय दुकान आहे दाखवतो तुम्हाला आतमध्ये. हरिलाल हेअर कटिंग सलून वाला आहे. आणि हे बघा आणि इकडे गाणी लावलेत एकदम बिहारची खतरनाक. समोर बघता हे दादा होते आणि हा त्यांचं दुकान आहे. मित्रांनो हे बघा ही समोरून चालली ती कालीगंडची नदी आहे. आणि आता आपण असं वातावरणात आहे आणि तुम्हाला ब्रिज दाखवतो बघा. एकदा खतरनाक ब्रिज आहे भावानो. म्हणजे लय जबरदस्त आणि व्ह्यू एकदम खतरनाक आहे. काली गंडकी नदी जी डायरेक्ट मुक्तिनाथ वरूनच येते असं वातावरण. तर भावानो संध्याकाळ होत चाललेली आहे आणि संध्याकाळ झाली ना तर थोडाफार म्हणजे मनामध्ये विचार येतच राहतात की पुढं काय करायचं आपलं. आता पुढं कसं होणार. टेंट कुठं लावणार. जागा कुठं भेटणार. हे मनामध्ये लय विचार येतात. संध्याकाळचा हा एक रोजचाच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नाही म्हणता येणार पण थोडासा ॲडव्हेंचरच आहे. कारण की आपण इथं म्हणजे अनोळख्या जागेवर अनोळख्या ठिकाणी विषयावर आपण येऊन थांबतो संध्याकाळचा लोकांसोबत. लोक विचार चांगलाच करत असतात पण आपल्या मनात लय भीती असते की बाबा पुढं काय होणार आहे. पुढं लोकांशी बोलायला जाऊ की नको की काय करू असं सर्व विचार असतात भावानं. चला बघूया आजचा रात्र आपली कुठं आहे. आता पुढं तर चालतोय आम्ही. बघूया कुठं आता जाणार. मित्रांनो आता आपण बऱ्याच टायमानंतर इथं पोचलेलं आहे या अर्ध्या रस्त्यावर. इथून मंदिर 500 मीटरवर आहे. आणि हो असं काय हॉटेल आहे इथं. ह्या हॉटेलमध्ये इथं बघतोय आपण इथं खायला भेटेल. ह्या पोरीने आपल्याला विचारून दिलंय खाण्याचं जेवणाचं आहे की नाही.
तर आणि हा असं काय हे आहे डेंजर आहे, आम्हाला बघून जो ते भुकतंय आणि पलतोय पण. तर आम्ही सायलेंट मध्ये चाललेलो आहे. हो मागणं येतोय. हो ना, आम्ही गावामध्ये घुसलेलो आहे तर मागणं येतोय. एंडी गाव पाठी चावा बिवायचा, डास घ्यायचा, एकाचे 21 लावायला लागायचे. राजा रात्रीच्या लय डेंजर आहे. गेला त्याच्या एरियातनं आम्ही बाहेर पडलेलं म्हणून भुकायचं बंद झाला. आणि असं काय रात्र झाले भावानं, त्याच्यामुळे काही एवढा परफेक्ट दिसत नाही, पण करा ॲडजस्ट. आता आम्ही मंदिराजवळ जातो, इथून बोलले ते 1-2 मिनिटावर आहे, बघूया किती. मित्रांनो आपण पोचलेलो आहे गलेश्वर महादेव मंदिराजवळ पोचलेलं आहे. आणि मंदिर बघा कसं आहे, एकदम लय खतरनाक भावानो लुक आहे मंदिराचा, भारी वाटतंय. आणि आता आम्ही असं पोचलेलं आहे, नाही म्हटलं तरी रात्रीचे 8 वाजायला आले, तरी पण आम्ही चालत होतो. बराच टाईम झालं चालल्याच्या नंतर आता आम्ही ह्या ठिकाणी पोचलेलो आहे, अशा व्ह्यूज वातावरणामध्ये. आणि त्या साईडला भागवत कथा चालू आहे, तुम्ही ऐकतच असाल. चला तर आपण आता पोचतोय आणि बघूया पहिले आपली राहण्याची व्यवस्था कुठं आहे. खाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही, राहण्याची झालेली नाही, तर बघूया कुठं राहायला आणि खायला भेटतंय. हे आपला असा मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच एक जेवणाचं दुकान आहे, तर तिथंच आम्ही आता जेवतोय. डाळ भात भाजी जेवतो आणि भेटतो. चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही आता बघत असाल अशा कुठल्या तरी एका रूममध्ये थांबलेलं आहे आम्ही. आणि जास्त काय कुठं लांब गेलेलं नाही, रूम भेटलाय मंदिराच्या ट्रस्टमध्ये जिथे रूम भेटतात तिथंच आम्हाला दिलेलं आहे. दादा यांनी ह्याची ओळख झाली तिकडं आपली, त्यांनी सेटिंग केला आणि आपली जागा झाली. आज सेटिंग लागते, सेटिंग कुठून ना कुठून येतेच, कशी ना कशी आपला दिवस जातोच चांगला. आणि रात्रीचा बघा काय माहोल, आणि असा रूम भेटलाय भावानं, हे बघा लय जबरदस्त मस्त बेड बीड आहे, एकदम फुल एन्जॉयमध्ये. चला भेटूयात उद्या. आणि इथलं मंदिर आहे बाबाचं, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर भावानो तिथपर्यंत जय जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा भाव असाच लिफ्ट घेत हिचायकिंग करत चालत विलत डायरेक्ट मुक्तीनाथपर्यंत पोचणार आहे आणि पुरा नेपाळ फिरून दाखवणार आहे. तिथपर्यंत जय जय श्री महाकाल.